Now, आता आपण पाहूया we see in Acts 13 and verse 22, प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये आपण असं वाचतो, how God speaks about David. दाविदाविषयी देव कसा बोलला ते आपण येथे वाचतो. God was seeking out a man after his own heart. देव त्याच्या मनासारखा माणूस शोधत होता. I do not know how much the Lord is seeking out people today who will do His will. आज देव त्याच्या इच्छेप्रमाणे वागणारी माणसं कितपत शोधतो मला माहित नाही, Because people are very busy with their own agenda, कारण लोक त्यांच्याच कार्यक्रमाने खूपच व्यस्त झाले आहेत. own thoughts, own plans. स्वतःचे विचार, स्वतःच्या कल्पना यामध्येच ते व्यस्त आहेत. My dear friends, I learned from my father to stop and seek God's will. माझ्या प्रिय मित्रांनो, मी माझ्या वडिलांकडून थांबून देवाची इच्छा शोधणं शिकलो. If there is anything I am afraid of, it is this: जर मला कुठल्या गोष्टीची भीती असेल तर ती गोष्ट ही आहे की missing God's will. देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास चुकणं. Now the 22nd verse, आता 22वं वचन पाहूया. and when he had removed Saul, King Saul, the first king of Israel, he raised up unto them David to be their king, नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला, to whom also he gave testimony and said, I have found David the son of Jesse, a man after my own heart, आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की इशायाचा पुत्र दावीद, which shall fulfill all my will. मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. My God giving this testimony about this shepherd boy. लक्षात घ्या, या मेंढपाळाविषयी देव अशी विलक्षण साक्ष देत आहे. What is the testimony that God would give about you and me? तुमच्या आणि माझ्याविषयी देव काय बरं साक्ष देईल? Have we done half his will? आपण त्याच्या इच्छेप्रमाणे अर्ध तरी वागलो आहोत का? Have we done 1/10 of his will? त्याच्या इच्छेचा 10वा हिस्सा तरी आपण पूर्ण केला आहे का? Have we pleased him? आपण त्याला संतुष्ट केला आहे का? You know, the will of God is put in the Bible. पहा, देवाची इच्छा बायबलमध्ये नमूद करण्यात आली आहे. Never go against God's word and say, God told me. देवाच्या वचनाच्या विरुद्ध जाऊन कधीही देवाने मला असं सांगितलं असं कधी म्हणू नका. Today, many excuses are given for a number of things which are contrary to the word of God. आज देवाच्या वचनाच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टींकरता अनेक सबबी दिल्या जात आहेत. And God says also, आणि देव असं म्हणतो, who will have all men to be saved त्याची इच्छा आहे की सर्वांचं तारण व्हावं and come to the knowledge of the truth. व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावं. 1 Timothy 2:4. 1 तिमोथी 2 अध्याय 4 वचन. Because he became a ransom for all. कारण त्याने सर्वांसाठी मुक्तीचं मोल म्हणून स्वतःला दिलं. If that is God's will, आणि जर देवाची इच्छा ही आहे, and you and I on earth are functionaries fulfilling his will, आणि तुम्ही आणि मी या जगामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं अपेक्षित आहे. you know, the first reaction of most people at a meeting like this, अशा प्रकारच्या सभांमध्ये लोकांची पहिली प्रतिक्रिया अशी असते की, or a hall like this, किंवा असा हॉल पाहून त्यांची प्रतिक्रिया अशी असते, oh, they say, what do they first think? ते पाहून ते पहिलं काय विचार करतात? This
must be a place where there is a lot of money. अरे ही तर खूपच पैसा असलेली जागा असावी. They don't say, ते असं म्हणत नाहीत. these people are attempting to fulfill the will of God. अरे हे लोक तर देवाच्या इच्छेप्रमाणे वागू पाहत आहेत. These people are doing all that is in their power to establish the will of God. ते असं म्हणत नाहीत की बाबा हे लोक देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यासाठी होईल तितके प्रयत्न करत आहेत. Now, you know, the Indian government refuses to pay ransom for some of the people taken hostage. Because all the time people are taken hostage in several parts of this country. पहा, भारत सरकार काही ओलीस ठेवलेल्या लोकांना सोडवण्याकरता खंडणी देणं नाकारत आहे, कारण अशा ओलीस ठेवण्याच्या घटना वारंवार या देशामध्ये घडत आहे. Well, if the government is paying the huge ransom demanded, they will go bankrupt there as it is bankrupt enough. आणि या लोकांना सोडवण्याकरता जर भारत सरकार मोठमोठ्या खंडण्या देऊ लागलं तर सरकार लवकरच दिवाळखोरीमध्ये निघेल. So, त्यामुळे they don't pay those heavy ransom sums. या मोठ्या खंडणीच्या रकमा ते देत नाहीत. But पण when the Bible tells us बायबल जेव्हा आपल्याला सांगतं that he became a ransom for all, येशू ख्रिस्ताने स्वतःला सर्वांसाठी मुक्तीचं मोल म्हणून दिलं, म्हणजे खंडणी म्हणून दिलं. look at that the 6th verse. 6वं वचन वाचूया. 1 Timothy 2nd chapter 6th verse. पहिले तिमोथी 2रा अध्याय 6वं वचन. Who gave himself a ransom for all, त्यांनी सर्वांसाठी मुक्तीचं मोल म्हणून स्वतःला दिलं, to be testified in due time. याची साक्ष यथाकाळी द्यायची आहे. He gave himself a ransom for all. त्याने सर्वांसाठी मुक्तीचं मोल म्हणून स्वतःला Well, my दिलं. dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, when such a ransom has been paid, आणि आपल्यासाठी एवढी मोठी खंडणी मोजून दिली असताना is there a concomitant reaction and productive action forthcoming from us? त्याच्या बदल्यात आपल्याकडून काही वचनबद्ध प्रतिक्रिया किंवा फळ देणारी कृती घडत आहे का? What a ransom! येशूने किती महान खंडणी भरून दिली आहे. Heaven did not refuse that ransom. स्वर्गाने ती खंडणी नाकारली नाही. Christ gave himself ख्रिस्ताने स्वतःला खंडणी म्हणून दिलं willingly. आणि त्याने ते ऐच्छिकरित्या दिलं. Of course, अर्थातच when he had to drink your cup of sin and my cup of shame to the dregs, त्याला तुमच्या पापांचा प्याला आणि माझ्या लज्जेचा प्याला अगदी पूर्णपणे प्यावा लागला. any person with that spotless purity would have recoiled at the ugliness of my sin. त्या प्रकारची डागविरहित शुद्धता असलेला कुठलाही माणूस माझ्या पापांची कुरूपता पाहून माझ्या पापांसाठी मरण्यापासून मागे हटला असता. And when my master said, पण माझा प्रभू असं म्हणाला, Father, if it be thy will, पित्या जर तुझी इच्छा असेल तर let this cup pass from me. हा प्याला मजपासून टळून जाऊ दे, Nevertheless, not my will, पण तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही but yours. तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, in submitting himself and willingly giving himself to be the ransom, येशू ख्रिस्ताने आपल्या पापांची खंडणी भरून देण्याकरता स्वतःला स्वइच्छेने दिलं. what an amazing sacrifice was made even at that point. आणि त्या वेळेला देखील किती आश्चर्यकारक त्याग करण्यात आलं. See, you and I, in answer to that ransom, पहा, तुम्ही आणि मी त्या खंडणीच्या बदल्यात we dither, आपण धरसोड करतो, we defer पुढे ढकलतो, the matter, आपण गोष्टी पुढे ढकलतो, and
and we backtrack आणि अशी धरसोड करत आपण गोष्टी करण्यापासून मागे हटतो and we say we'll think of it later. आणि आपण म्हणतो आपण त्याबाबत नंतर विचार करूया. Our reaction indicates that we have not absorbed even a fraction of this wonderful truth. आणि आपल्या ह्या अशा प्रतिक्रिया हेच दाखवून देतात की आपण त्याचं अद्भुत सत्य किंचितसं देखील आपल्यामध्ये घेतलं नाही. Christ died for the ungodly. ख्रिस्त अभक्त लोकांकरता मरण पावला. While we were yet sinners, आपण पापी असतानाच Christ died for all. ख्रिस्त आपल्या सगळ्यांकरता मरण पावलं. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, do you need a greater signal and impetus to action? आता तुम्हाला कार्य करण्याकरता याच्यापेक्षा कुठल्या मोठ्या चालनेची किंवा प्रेरणेची गरज आहे? I don't know if anything will move you if the cross of Christ does not move you. जर तुम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ हेलावू शकत नाही तर कुठली गोष्ट हेलावणार? And you know, in some of our centers, आणि आपल्या काही केंद्रांमध्ये in response to this will of God, या देवाच्या इच्छेला प्रतिक्रिया म्हणून we keep breaking down walls and extending our halls. आपण आपल्या हॉलच्या भिंती पाडून आता ते हॉल अधिक मोठे करत आहोत. And even then they prove inadequate even before we carry out those extensions. आणि त्या आता हॉलची जागा वाढवून देखील ते हॉल अपुरे पडत आहेत. Now, whose will are we executing? आपण कोणाची इच्छा अंमलात आणत आहोत? If I wanted to execute the will of Indian people, जर मला भारतीय लोकांची इच्छा अंमलात आणायची झाली I would have laid up money in the bank for myself, my grandchildren, and so on. तर मी माझ्याकरता, माझ्या मुलांकरता, माझ्या नातवंडांकरता बँकेमध्ये पैसे साठवले असते. But I am not under any obligation to custom or tradition or Indian ways. आणि अशा प्रकारे भारतीय मार्गाने चालण्यासाठी माझ्यावरती कुठलंही बंधन नाही. Culture, त्याप्रमाणे वागण्याचं बंधन not at all. अजिबात नाही. But पण I am under a strong impulse and compulsion to fulfill the will of God. पण देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याची प्रेरणा आणि सक्ती माझ्यावरती आहे. God has set before us His will. कारण देवाने आपल्या समोर त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं ठेवलं आहे. And are you doing it? आपण तसं करत आहोत का? Are you teaching your children to do it? तुम्ही तुमच्या लेकरांना देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं शिकवत आहात का? My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, this is a serious matter. ही खूपच गंभीर बाब आहे. I notice and I see with dismay that religion is a kind of entertainment to people. खूपच निराशाजनकरित्या माझ्या असं निदर्शनास येत आहे की लोकांना धर्माचरण म्हणजे मनोरंजन वाटत आहे. That's all. एवढंच. But पण the cross is no entertainment. वधस्तंभ काही मनोरंजन नाही. The blood shed for you is not mere entertainment. तुमच्या करता सांडण्यात आलेलं रक्त काही केवळ मनोरंजन नाही. Trampling on that blood in indifference and disobedience is never going to be entertainment. अगदी बेपर्वा रीतीने वागत आणि अवज्ञा करत वागत त्या रक्ताला पायदळी तुडवणं कधी मनोरंजन होऊ शकत नाही. Do not try to entertain yourself that way. स्वतःचं मनोरंजन अशा प्रकारे करू नका. Who will have all men to be saved त्याची इच्छा आहे की सगळ्या लोकांचं तारण व्हावं and come to the knowledge of the truth. आणि त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावं. I have chosen David, मी दाविदाला निवडलं आहे, who shall fulfill all my will, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. which shall fulfill all my will. तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, would God say that of you or me?
माझ्याबद्दल तुमच्याबद्दल देव असं म्हणेल का? Is there something which you are afraid to put in the hands of God? स्वतःला देवाच्या हातामध्ये देण्याकरता तुम्हाला कशाची भीती वाटत आहे का? How can I be afraid to put anything in those nail-pierced hands? त्या खिळ्यांनी विंधलेल्या हातामध्ये काही देण्याकरता मला का बरं भीती वाटावी? Those perfect hands, ते परिपूर्ण हात, those sinless ते hands, निष्पाप हात, those almighty hands, ते सर्व समर्थ हात, those hands that shape the heavens. असे हात की ज्यांनी स्वर्गाला आकार दिला. Are they not going to shape me and my children? असे ते हात मला आणि माझ्या लेकरांना आकार देऊ शकत नाही का? Are there better hands? या हातांपेक्षा अधिक चांगले हात आहेत का? Are there better hands? या देवाच्या हातांपेक्षा अधिक कुठले चांगले हात आहेत का? No. अजिबात नाही. And I cannot understand why people are afraid of those nail-pierced hands. आणि अशा खिळ्यांनी विंधलेल्या हातांची लोकांना का बरं भीती वाटावी हे मला अजिबात कळत नाही. Now if you turn to Hebrews 2nd chapter आता इब्री लोकास पत्र याच्या दुसऱ्या अध्यायाकडे वळूया and the 4th verse, आणि 4थं वचन. here 3 and 4 of course we'll have to read 3 too. 3रं आणि 4थं वचन वाचूया. How shall we escape if we neglect so great salvation? तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? Which at the first began to be spoken by the Lord, and was confirmed unto us by them that heard him. God also bearing them witness, both with signs and wonders, and with divers miracles, and gifts of the Holy Ghost, according to his own will. ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याच्याविषयी आपल्याला प्रमाण पटवले. त्यांच्याबरोबर देवाने चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून आणि आपल्या इच्छेप्रमाणे पवित्र आत्म्याचे दाणे वाटून देऊन साक्ष दिली. A gospel that went out, being confirmed by signs and divers miracles and wonder. पहा, तेथे सुवार्ता, चिन्हे, अद्भुते व नाना प्रकारचे पराक्रम करून गाजवली गेली According to his own will. देवाच्या इच्छेनुसार. Now if you neglect such a salvation, आणि जर तुम्ही अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केलं, confirmed by the Lord and through his servants, की ज्या तारणाचं प्रमाण आपल्याला प्रभूने आणि त्याच्या सेवकांनी पटवून दिलं आहे, how can you escape? तरी त्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपला निभाव कसा लागेल? Let me tell you. मला तुम्हाला सांगू द्या. I don't know what will happen to you when God judges you. जेव्हा देव तुमचा न्याय करील तेव्हा तुमचं काय होईल मला माहित नाही. For everyone will be judged according to their own works, the Bible says. बायबल सांगतं की प्रत्येकाचा न्याय त्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे होईल. The rewards are going to be according to your obedience. तुमच्या आज्ञा पालनानुसार तुमचं प्रतिफळ ठरणार आहे. The worldly rewards पहा, जगिक प्रतिफळ are also subject to your performance. जगिक प्रतिफळ देखील तुमच्या वागण्यावरती अवलंबून असतं, नाही का? But पण God's rewards देवाचं प्रतिफळ are amazing. हे आश्चर्यकारक आहे. You know, my dear friends, पहा माझ्या प्रिय मित्रांनो, if you had rewarded me according to my merits and works, जर तुम्ही मला माझ्या पात्रतेनुसार आणि माझ्या कार्यानुसार प्रतिफळ दिलं असतं, I would have been in hellfire by now. तर मी आतापर्यंत नरकामध्ये असलो असतो. Don't you think the same would be your state? आणि तुमची परिस्थिती देखील अशी असेल असं तुम्हाला वाटत नाही का? Every listener anywhere in the world, आणि हे ऐकणारा प्रत्येक माणूस, अगदी जगातील कुठलाही माणूस, if you're honest, जर तुम्ही प्रामाणिक असाल, what will you say? तुम्ही काय म्हणाल? If God should judge me by my merits and works, जर देवाने माझ्या पात्रतेनुसार आणि माझ्या कार्यानुसार माझा न्याय केला, then hell would be my portion. तर माझ्या वाट्याला नरकच येईल. But then, पण this Savior हा तारणारा
who cleanses you with his own blood, की जो तुम्हाला त्याच्या रक्ताने शुद्ध करतो, makes you a recipient of a different kind of reward. तो तुम्हाला एक वेगळं प्रतिफळ स्वीकारणारे बनवतो. What is this आणि reward? ते प्रतिफळ काय आहे? What love is this that you should be called the sons of God? What manner of love is this? तुम्हाला देवाची लेकरं म्हणण्यात यावं हे कसल्या प्रकारचं प्रेम आहे. And when I see आणि जेव्हा मी हे पाहतो, those that neglect this great salvation, आणि जे लोक या महान तारणाकडे दुर्लक्ष करतात, those that would rather choose their small world and small will in the place of God's great purpose and will, देवाचे हेतू आणि देवाच्या इच्छा याच्या ऐवजी जे लोक स्वतःच जग आणि स्वतःच्याच इच्छा निवडतात, I cannot understand whether you're in your right mind. तेव्हा तुमचं डोकं ठिकाणावरती आहे का नाही हे मला समजत नाही. It seems like lunacy to me, insanity to me. आणि हे तर मला वेडसरपणासारखं किंवा विवेक भ्रष्ट झाल्यासारखं वाटतं. Choosing my own will? स्वतःची इच्छाच निवडणं? Oh, yes. होय, I was a very self-willed, foolish fellow. मी देखील स्वइच्छेने भरलेला मूर्ख माणूस होतो. But then, पण नंतर when I see the fruit of God's will, जेव्हा मी देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्याची फळं पाहू लागलो, oh, the years of sinning wasted. पाप करण्यामध्ये जी सगळी वर्षे मी वाया घालवली, Could I but recall them now, जर मी त्यांची आता आठवण केली, I would give them to my Savior, मी सगळी ती वर्ष माझ्या तारणाऱ्याला देईल. to His will. त्याची इच्छाप्रमाणे वागण्यामध्ये I would gladly bow. मी अगदी आनंदाने मान झुकवील. Would you say that? Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us